नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य अखेर तिच्या आईला म्हणजे शारदाला समजल्यामुळे आता शारदाने नंदिनीसाठी खूपच मोठा धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. तर आता त्याचं असं झालेलं असतं की नंदिनी आणि जीवाने खोटं पोट विकत आणून नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक कोणालाही कळू न देता असेच पुढील 6 महिने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता जीवा आणि नंदिनी यांनी ठरवल्याप्रमाणे मार्केटमधून नवीन खोटं पोट विकत आणून ते नंदिनीच्या पोटावर व्यवस्थित फिट करून आता नंदिनीने तिच्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक सुरू केलेलं असतं. तर आता इकडे देशमुखांच्या घरी काव्याच्या चोरटीच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी शारदा त्यांच्या घरी मुक्कामी आलेली असते. तर आता शारदा घरी येताच ती नंदिनीच्या बेडरूम मध्ये जाते. तर आता इकडे नंदिनी तिचं लावलेलं ते खोटं पोट काढून ते बेडवर ठेवून ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेलेली असते. तर आता तेवढ्याच शारदा नंदिनीच्या बेडरूम मध्ये येऊन बेडवर पाहते तर काय तिला ते खोटं पोट दिसतं. तर आता शारदाला हे खोटं पोट पाहून खूपच मोठा धक्का बसतो. त्यानंतर शारदा ते खोटं पोट कोणालाही न कळू देता स्वतःच्या बॅगमध्ये लपवून ठेवते. तर आता तेवढ्या तिकडे नंदिनी सुद्धा फ्रेश होऊन तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते. तर आता नंदिनी बेडरूम मध्ये येताच तिचं ते खोटं पोट पुन्हा लावण्यासाठी त्याचा ते इकडे तिकडे शोध घेत असते, पण काही केल्या ते दिसत नसतं. तर आता नंदिनीच्या सोबत जीवा पण तिला यामध्ये मदत करत असतो. ते दोघे मिळून खोट्या पोटाचा बेडवर कपाटात तसेच सगळीकडे शोध घेत असतात. तेवढ्याच आता शारदा ते नंदिनीचं खोटं पोट हातात घेऊन येते आणि म्हणते की तुम्ही दोघे हे शोधताय का? तर आता हे पाहून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते, कारण आता शारदाला सुद्धा नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य समजलेलं असतं. तेव्हा आता शारदा नंदिनीला याचा जाब विचारते. तेव्हा नंदिनी तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं तिच्या आईला सांगून टाकते आणि म्हणते की यातील एक शब्द सुद्धा कोणालाही समजला नाही पाहिजे आहे. यावर आता शारदा नंदिनीची समजूत काढत तू सुद्धा पुन्हा खरी आई होऊ शकतेस, यासाठी हे खोटं पोट लावून नाटक कशाला करतेस असं म्हणते. तेव्हा तर यावर नंदिनी तिने हे खोटं नाटक कशासाठी केलंय हे सगळं काही आईला नीट समजावून सांगते. तेव्हा आता शारदा सुद्धा नंदिनीला म्हणते बरं ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या या खोट्या प्रेग्नन्सीमध्ये नक्की तुला मदत करेन, पण नंदिनी अगं तुझ्या खऱ्या मातृत्वाचं काय? तू पुन्हा सुद्धा नक्की आई होऊ शकतेस. यावर आता नंदिनी म्हणते की आई मी काव्यासाठी कोणत्याही थराला जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, नंदिनीच्या ह्या खोट्या प्रेग्नन्सीच्या नाटकामध्ये शारदाने सुद्धा नंदिनीला अशी साथ द्यायला हवी का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा.